देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. संजय राऊत असं म्हणतायत की मोदी शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांना मदत करण्यासाठीच कुठेतरी अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे. पहिली तर गोष्ट, आमचं मराठी माणसावर प्रेम आहे की नाही आहे ह्याचं सर्टिफिकेट काय संजय राऊत देणार? संजय राऊतला कोणी अधिकार दिला आमचं सर्टिफिकेट द्यायचं? संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? मुळात असं झालंय की आम्ही 200 ते 225 ते 250 जागा लढवणार म्हटल्यावर यांची हातभर फाटलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि मनसेला बदनाम करायचं हे षडयंत्र संजय राऊतांचं आहे. पण आम्ही म्हणजे भाजप नाही की असल्या खोट्या नॅरेटिव्हना बळी पडतो. आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या आधी स्वतःच्या एकदा हृदयात झाकून बघा की आपण सत्ता मिळवण्यासाठी काय काय घाणेरड्या खेळी केल्या. 2019ला जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसून तुम्ही इलेक्शन लढवलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहाच्या मांडीवर बसून तुम्ही विधानसभा लढवलीत, त्यावेळेला ते मराठी माणसाचे शत्रू होते का मित्र होते? मग इतके दिवस केमचो वरळी जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, त्यावेळेला मराठी माणूस नाही आठवला? बरं, एवढा तुम्हाला मराठी माणूस आठवत होता तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25 वर्ष सत्ता होती. किती मराठी माणसांना तुम्ही कामं दिलीत? किती मराठी माणसांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यात? तुम्हाला नावं सांगू का गुजराती कॉन्ट्रॅक्टरची, ज्यांना ज्यांना उद्धव ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्ट दिलं? उद्या पाहिजे तर पूर्ण यादी जाहीर करीन. मग संजय राऊतांना तोंड लपवायला पण जागा उरणार नाही. चरणसह विशाल पाटील, TV9 मराठी.